So, since few days, last 3 days, in a very specific manner, we were learning about what is the features of PA, then what is the rights given by constitution to the scheduled caste people, and so on and so forth. So many things we were learning about it. आणि आपण हेही बघितलं की कशा प्रकारे द राईट्स ऑफ SC पीपल आर गेटिंग व्हायलेटेड. ते असं होऊ शकतं, व्हायला नाही पाहिजे डेफिनेटली. आणि म्हणूनच वेन एव्हर देअर इज अ व्हायलेशन ऑफ राईट्स, व्हॉट शुड बी द सिस्टीम टू टू क्युअर दिस सिच्युएशन. म्हणजे अशा वेळी जर आपले राईट्स व्हायलेट होत असतील, आपल्याला कुठल्याही प्रकारे वल्नरेबल कंडिशनला सामोरं जायला लागत असेल, इश्यूज होत असतील, तर त्यासाठी कशा प्रकारची तक्रार करायची? हम क्या कर सकते हैं इसमें कि हम कौन से फोरम में जाए, कहाँ पर जाके रजिस्टर करवाए, हमें कैसे पता चलेगा कि किसके पास जाना है? तो ये सब के बारे में जो भी लीगल प्रोविजंस है उसके बारे में आज हम पढ़ने वाले हैं. So that is redressal of violation of rights of SCs and other vulnerable sections. So let's see. काय लिहिलंय ते बेसिकली वाचून घेऊया. ऑल्दो देर आर कॉन्स्टिट्यूशनल ओके जस्ट अ मिनिट. Although there are constitutional and legal provisions protecting their rights, these provisions need to be implemented in their letter and spirit. Legal provisions of rights without their actual enjoyment have no value. जर तुम्हाला आठवत असेल तर या गोष्टी हाच पॅरेग्राफ किंवा हेच पॅच वाचून आपण लास्ट लेक्चर एंड केलं होतं. तो हमने क्या किया था कि ये लेक्चर के बारे में, इंट्रोडक्शन के बारे में लास्ट लेक्चर में देखा था, जिसमें था कि जब भी अगर वल्नरेबल ग्रुप हो किसी लोगों का या फिर कोई भी ऑन एन एवरेज जिसको भी लाइफ में डिस्क्रिमिनेशन, निग्लेक्ट, डिप्रीवेशन, एक्सप्लॉयटेशन, सप्रेशन, वायलेशन ऑफ राइट्स, ये सब फॉर्म का सामना करना पड़ता है. इफ देर आर सम इश्यूज लाइक दैट, देन हमारे कॉन्स्टिट्यूशन में हर एक नागरिक को उसका लीगल राइट सीक करने का एक राइट दिया है, जिसको बोला जाता है राइट टू कॉन्स्टिट्यूशनल रिमेडीज. ये आर्टिकल 32 एंड आर्टिकल 226 में हमें पता चलता है. सो व्हाट इज द नीड फॉर स्पेशल मैकेनिज्म इन अ कंट्री? मतलब हमारे पास ऑलरेडी कोर्ट्स है, राइट? हमारे पास उसके साथ साथ एक्चुअली जो लीगल सिस्टम है वो है, पुलिस है, मिलिट्री है, मतलब आर्मी है. तो और एक मैकेनिज्म की क्या जरूरत है? A person whose rights are violated has to approach the courts for the redressal or justice. म्हणजे ज्याचे राईट्स व्हायलेट होतात त्याला कोर्टात जायला लागतं न्याय मिळवण्यासाठी, बरोबर, आणि तक्रार करण्यासाठी. A country where more than 60% of the population still suffers from the poverty, hunger, backwardness and illiteracy, it will be wrong to expect the people to go to the courts for redressal. म्हणजे जेव्हा एखादी कंट्रीमधले 60% लोक, 60% जास्त लोक हे पॉवर्टी म्हणजे गरिबी, हंगर म्हणजे ज्याला आपण भूकमारी म्हणतो हिंदीमध्ये, किंवा हंगर म्हणजे भूकबळी होणं, बॅकवर्डनेस म्हणजे जसं आपण बघतोय की तुम्ही तेवढं अपलिफ्टमेंट झाली नाहीये तुमची, इलिटरेसी तर आपल्याला माहितीये, शिक्षण न होणं. सो यामुळे अशा वेळी या लोकांनी म्हणजे ज्यांना ऍक्च्युअली हे बेसिक गोष्टी ज्या लाइफ में पाहिजेत, अगर वही बेसिक चीजें इनको नहीं मिल रही है, तो ये लोगों से एक्सपेक्ट करना कि वो कोर्ट जाएंगे, केस लड़ेंगे और फिर उनका मतलब जो भी कुछ प्रॉब्लम है वो सॉल्व होना, इट्स नॉट प्रॉपर, इट्स नॉट गोइंग टू हैपन. तो अगर ये हो नहीं सकता तो वो हर बार ये सब प्रॉब्लम्स को फेस करते रहेंगे, वल्नरेबल रहेंगे, क्योंकि कोर्ट की प्रोसीजर बहुत ही एक्सपेंसिव रहते हैं, कॉम्प्लिकेटेड रहते हैं बहुत सारे लोगों के लिए. इसीलिए तो मतलब उनकी लैंग्वेज, उतना उनका जो प्रोसीजर रहता है वो कॉम्प्लिकेटेड है, तो लोग डरते हैं कोर्ट में जाने से. मराठीत अशी म्हण आहे, शहाण्या माणसाने कोर्टाची पायरी चढू नये. म्हणजे काय? कारण त्याच्यात गेल्यावर तुम्हाला खूप जास्त खर्च, खूप जास्त प्रमाणावर त्रास सहन करायला लागतो.
मग म्हणजे असं म्हणायचंय की या लोकांनी तक्रार करूच नाही आणि त्यांनी फक्त अशाच प्रकारे जगत राहावं? डेफिनेटली नाही. आणि म्हणूनच एक अशा प्रकारची सिस्टीम जी त्यांना लवकरात लवकर न्याय देईल, असे फोरम्स, अशा प्रकारचे कमिशन्स, कमिटी तयार करणं आणि त्याला कॉन्स्टिट्यूशनल किंवा लीगल बॅकिंग देणं, म्हणजे त्यांना आपल्या राज्यघटनेचा सपोर्ट असेल ह्याचा प्रयत्न करणं, याच्यासाठी म्हणून ही रिड्रेसल सिस्टीम असते. ओके. In the view of this, several individuals, NGOs, do you know NGOs? तुम्हाला NGO चा फुल फॉर्म माहितीये का? Yes, ma'am. काय बरं? Non-government organization. व्हेरी गुड. Non-government organization. व्हेरी गुड, व्हेरी गुड. सो ही ऍक्च्युअली NGO काय करतात सांगा बरं मला? एनिबडी? म्हणजे काय काम असतं जनरली? सो दे ॲडव्होकेट, म्हणजे ते एखाद्या कॉजसाठी लॉबिंग करतात. म्हणजे ते सांगतात की हे कसं झालं पाहिजे. ते त्यासाठी सरकारी लेव्हलवरती प्रयत्न करतात. प्लस ते ॲक्च्युअली जे लोकं अफेक्टेड आहेत, रूट लेव्हलवरचे पीपल, म्हणजे ज्याला असं आपण म्हणतो की जे ग्राउंडवरचे लोक आहेत, ज्यांच्यासाठी काम करणं गरजेचं आहे, त्यांच्यातला आणि सरकारमधला दुवा बनू शकतात हे लोक आणि मोठ्या प्रमाणावर मदतही करतात. डेफिनेटली याला सिव्हिल सोसायटी ऑर्गनायझेशन असंही म्हटलं जातं. ओके. सो NGOs, movements and international organizations have put pressure on the government to set up the empowered bodies to protect and promote human rights. सो मानवी अधिकारांचं संरक्षण करण्यासाठी आणि त्यांना बळकटी देण्यासाठी, म्हणजे आपण असं म्हणतो त्याला शक्ती, एम्पॉवर करण्यासाठी या सगळ्या लोकांनी खूप मदत केलेली आहे सरकारला, प्रेशराईज केलेलं आहे सरकारला. सो प्रोग्रेस इन दिस डिरेक्शन हॅज बीन स्लो. खूप जास्त स्लो प्रोग्रेस आहे ही. आपल्याला जितकं पाहिजे तितक्या फास्ट काम होत नाहीये. द गव्हर्नमेंट्स हॅज नॉट बीन व्हेरी प्रॉम्प्ट इन रिअलायझिंग द नीड फॉर सच बॉडीज. जेव्हापासून आपल्याला इंडिपेंडन्स मिळालंय तेव्हापासून ही प्रोग्रेस चालूच आहे आणि जितकी ती फास्ट व्हायला हवी तितक्या प्रॉम्प्टली कामं न झाल्यामुळे ही प्रोसेस फार स्लो होऊन गेली. सो या चॅप्टरमध्ये इन जनरल आपण अतिशय इम्पॉर्टंट असे मेकॅनिझम्स बघणार आहोत, ज्याच्यातून नॅशनल आणि स्टेट लेवलवरती कशा प्रकारे व्हायलेशन झालं राईट्सचं तर ऍक्शन घेता येईल आणि त्यामुळे जे विक्टिम्स असतील त्यांना कसा फायदा होईल हे समजून येईल. Okay. Establishment of redressal mechanism is a constitutional and legal provision. It is necessary for a commission to have statutory authority to exercise their function. म्हणजे आपण जी पुढची फंक्शन बघणार आहोत, जर तुम्हाला आठवत असेल तर मी हा फोटो काढून तुम्हाला टाकला होता आणि तुम्हाला म्हटलं होतं की याबद्दलची माहिती लिहून आणा. तुम्ही केलेत का प्रयत्न? ज्यांनी ज्यांनी लिहिलेत त्यांनी जरा हात वर करा बरं. व्हेरी गुड. अमेझिंग, अमेझिंग. मला दिसतंय की तुम्ही खरंच प्रयत्न केलेत आणि आय एम रिअली ग्लॅड फॉर इट. ओके. सो मग आपण असं म्हणूया, NHRC बद्दल अमृता सांग बरं मला. ओके. सो तुला आवाज येत नाहीये की कसं? अक्षता सांग बरं मला मग. NHRC, the Protection of Human Rights Act 1993, the National Human Rights Commission NHRC of India is a statutory public body constituted on 12 October 1993 under the Protection of Human Rights Ordinance of 28 September 1993. व्हेरी गुड. The व्हेरी व्हेरी गुड. protection of human rights and recommend measures for their effect. बरोबर. खूपच मस्त. म्हणजे मला वाटतं तुला आणखीन पुढे काही सांगायचंय का? सो Yes, ma'am. बोल ना. Encourage the efforts of NGOs and institutions
Congress to working in the field of human rights. It considers the necessity for the protection of human rights. Very good. So Divya, would you like to join and let us know about NCSC? Yes, ma'am. Good. NCSC means National Commission for Scheduled Caste. This commission formed on 19 February 2004. Article 338 of Constitution of India deals with this commission. Recently, Vijay Sampla has been appointed as chairperson of NCSC. गुड गुड व्हेरी गुड. खूप चांगल्या प्रकारे सांगितलं. सो आपण तुम्हाला आठवत असेल तर त्या विजय संपला सरांचा फोटो जेव्हा ती वेबसाईट बघितली होती तेव्हा बघितला होता, राईट? ओके मेहक. Yes, ma'am. NCST. ओके, मेहकला लक्षात येत नसेल तर ठीक आहे, आपण पुढे जाऊया. शिवानी. ओ येस मेहक, तुला आवाज ऐकू येतो पण आम्हाला तुझा आवाज ऐकू येत नाहीये. या नेटवर्क ब्रेकेज आहे, राईट? मेहक, तुझ्या लाईन्स तुम्हाला NCST बद्दलच्या टाईप करून पाठवू शकशील का चॅट मध्ये? ओके, सो शिवानी, कॅन यू स्टार्ट? Yes, ma'am. Commission. Oh. NCST, National Commission for Scheduled Tribes. They are entitled to many incentives and reservation policies. Indian Okay, maybe. Anybody else? Salva, right? Yes, ma'am. तू सांगशील आम्हाला पुढचं NCST बद्दल? ओके, ठीक आहे, हरकत नाही. मित्रांनो आणि मैत्रिणींनो, मी तुम्हाला एवढंच सांगू इच्छिते की तुम्ही मला इथे फार कमी हात वर आलेले दिसत आहेत. तुमच्या लक्षात येत आहे, राईट? अजूनही आपण डील करताना इंटरनल मार्क्स बरोबर तर डील करतोच, ज्याच्यात तुमचं पार्टिसिपेशन, इनोव्हेशन, इनिशिएटिव्ह दिसणं अपेक्षित असतं, ज्यावर तुम्हाला मार्क मिळतात. सो डोंट फॉरगेट ॲट ऑल की तुम्हाला तुमच्या इनिशिएटिव्हनी, तुमच्या पार्टिसिपेशननी मला दाखवून द्यायचंय की तुम्ही हे करू शकता. आणि ऑनलाईन ते शोधण्याचं काम मी फक्त या प्रकारे करू शकते. दुसरी गोष्ट म्हणजे हे लक्षात ठेवणं तुम्ही गरजेचं आहे की मी जर तुम्हाला काही अभ्यास दिला, इफ आय एम गिव्हिंग यू एनिथिंग टू स्टडी, यू हॅव टू डू इट or else there will be consequences and penal action against it, and you don't want that. कुठल्याही प्रकारे. तुम्हाला मी एक गोष्ट सांगते. माझ्या एक मॅडम होत्या आणि बिझनेस कम्युनिकेशन नावाचा चॅप्टर ते आम्हाला शिकवायच्या. ओके, सो लेट्स नॉट टॉक अबाउट नेम्स अँड ऑल दॅट. पण त्यांना जेव्हा असं वाटलं की मुलं लक्ष देत नाहीये, आणि त्यांनी काय केलं होतं, त्या रोज हजेरी पण घ्यायच्या नाही. एक वर्गातल्या एका मुलीला फक्त नोट डाऊन करायला सांगायच्या तिच्याकडे की हा कोण आलंय त्यांची फक्त घे. आम्हाला वाटलं सगळं नॉर्मल चाललंय, सुशेगात चाललंय. आणि परीक्षेच्या दिवशी त्यांनी तिच्याकडनं ती वही मागून घेतली, आणि ती वही मागून घेतल्यावरती ज्यांचे नंबर त्याच्यात नव्हते किंवा ज्यांनी कुठल्याही प्रकारे ऍक्टिव्हिटीज मध्ये कॉन्ट्रीब्युट केलेलं नव्हतं, आमच्या समोर त्यांनी त्यांचं प्रोजेक्ट, आम्हाला प्रॅक्टिकल बुक असायची, फाडून टाकली. आणि त्या ज्यांचे नंबर नव्हते त्यांना कम्प्लिटली खूप रागावल्या त्या. आणि त्यांनी सांगितलं की याच्या पुढे जर त्यांचे दिसले नाहीत, देन शी मे फेल यू, शी मे फेल द स्टुडंट्स. तुमच्या लक्षात येत आहे, राईट? सो मला काही तुम्हाला फेल करण्यात इंटरेस्ट नाही, नक्कीच नाही, कधीच नसेल, तुम्हालाही माहिती आहे ते. पण तुम्ही हे लक्षात ठेवलं पाहिजे की तुम्ही जर योग्य प्रकारे मला रिस्पॉन्स देत नसाल तर मी प्रेमळ नाहीये. अदरवाईज तुम्ही जर माझ्याशी छान बोलत असाल,
अभ्यासाविषयी सांगत असाल, काहीही तुम्ही अतिशय छान इनिशिएटिव्ह घेऊन दाखवत असाल, माझ्यासारखी प्रेमळ दुसरी कोणीच नाही. सो तुम्ही ठरवायचंय की तुम्ही माझ्या गुड साईडला यायचं की माझ्या बॅड साईडला. येत आहे तुमच्या लक्षात? 77 लोक आत्ता इथे हजर आहेत. मी त्या सगळ्यांना सांगते, आय एम टेलिंग ईच अँड एव्हरीबडी टू दॅट. ओके. सो पुढचे बघा, NCST अकॉर्डिंग टू आर्टिकल 238A ऑफ द कॉन्स्टिट्यूशन हे नॅशनल कमिशन फॉर शेड्यूल्ड ट्राईब्स असं आहे. Then NCW is a National Commission for Women Act which was established in 1990. NCPCR is the National Commissions for Protection of Child Rights, that is CPCR, according to Act 2005. And NCM is the National Commission for Minorities Act. Okay. येस मुस्कान, दॅट्स रिअली अमेझिंग. तू खूप मस्त प्रकारे लिहिलंयस आणि तू जे टाकतेस ते खरंच चांगलं आहे. ओके, विल डिस्कस अबाउट इट लेटर. सो या प्रकारची कमिशन्स एस्टॅब्लिश केली सो दॅट व्हॉट एव्हर लिगली और कॉन्स्टिट्युशनली राईट्स आर व्हायोलेटेड, जेव्हा कुठल्याही प्रकारचे राईट्स व्हायोलेट होऊन समाजातले घटक विक्टीम होत असतील, वल्नरेबल होत असतील, तर त्यांच्यासाठी तक्रार निवारणासाठी ही सगळी कमिशन्स आहेत. सो का असतात? व्हॉट आर द जनरल ऑब्जेक्टिव्स, फंक्शंस एंड पावर्स ऑफ कमीशन? सो जनरल ऑब्जेक्टिव क्या था? प्रमोशन ऑफ ह्यूमन राइट्स इन इंडिया. तो लोगों के बीच में ह्यूमन राइट्स का, मानवी हक्कांचा जो अवेअरनेस है वो बढ़ाना था. लोकांना माहिती करून द्यायची होती की असे ह्युमन राईट्स असतात आणि ते कशा प्रकारे फॉलो केले पाहिजेत. प्रत्येकाला काही ना काही प्रकारे तुम्ही सपोर्ट दिला पाहिजे त्यांच्या मानवी हक्कांच्या बद्दल एज्युकेशन घ्यायला, ते राईट कंडक्ट करायला आणि ते जर व्हायोलेट झाले तर त्याबद्दल तक्रार करायला. सो दॅट वॉज प्रमोशन ऑफ ह्युमन राईट्स इन इंडिया. सेकंड इज प्रोटेक्शन ऑफ ह्युमन राईट्स. सो गोल ऑफ द कमिशन जे आपण म्हणतोय आतापर्यंत, तर ह्युमन राईट्स कमिशनचं गोलच आतापर्यंत जे राईट, ह्युमन राईट्स किंवा फंडामेंटल राईट्स ज्यांना म्हटलं जातं, फंडामेंटल राईट्स आर इन पार्ट 3 अँड ऑफ द कॉन्स्टिट्यूशन, वेरॅज डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ द स्टेट पॉलिसी, म्हणजे सरकारने कशा प्रकारची पॉलिसी त्याच्यासाठी ठेवावी, हे जे डायरेक्टिव्ह किंवा रूल्स आहेत, सूचना आहेत, त्या पार्ट 4 मध्ये आहेत कॉन्स्टिट्यूशनच्या. अशा प्रकारच्या गोष्टी पार्लमेंटमध्ये, स्टेट लेजिस्लेचर मध्ये कशा प्रकारे प्रॉपरली इम्प्लिमेंट करता येतील याच्यासाठी कटिबद्ध राहणं म्हणतात, ते प्रोटेक्शन करणं ह्युमन राईट्सचं, हे या कमिशन्सद्वारे केलं जातं. द NHRC, नॅशनल ह्युमन राईट्स कमिशन, इज एस्टॅब्लिश टू प्रोटेक्ट ह्युमन राईट्स ऑफ ऑल द सेक्शन. म्हणजे असं नाहीये इथे की फक्त SC लोकांचे, ST लोकांचे नाही, ओव्हरऑल प्रत्येक माणूस, प्रत्येक सिटीजन, प्रत्येक भारताच्या बाउंड्रीमध्ये असणारा माणूस, ह्यांचे ह्युमन राईट्स प्रोटेक्ट करणं हे NHRCचं काम आहे. आणि अदर कमिशन्स ज्याची आपण इतर माहिती घेतली, दे प्रोटेक्ट द राईट्स ऑफ पर्टिक्युलर सेक्शन फॉर हुम दे आर स्पेसिफिकली एस्टॅब्लिश. म्हणजे जर विमेनसाठी असेल तर विमेनसाठी, SC पीपलसाठी असेल तर SC पीपलसाठी, किंवा चिल्ड्रनसाठी असेल तर चिल्ड्रनसाठी. सो थोडक्यात मायनॉरिटीजसाठी असेल तर मायनॉरिटीजसाठी. प्रत्येक जसा जसा नवीन ऍक्ट बनत गेला तसं तसं हे कमिशन्स बनत गेले, कारण ही जी लोक आहेत ज्यांना कुठल्याही प्रकारे त्रास सहन करायला लागतोय, तर तो त्रास कमी करणं आणि त्याची तक्रार नोंदवून त्यावर ऍक्शन घेणं. So that is the general objective of these commissions. So what are the functions of this commission? It is notable that the functions of all commissions are similar. Generally, जरी नावं वेगळी वेगळी असली तरी त्या त्या पर्टिक्युलर सेक्शनसाठी, त्या त्या पर्टिक्युलर कॅटेगरी ऑफ पीपलसाठी त्या सगळ्यांची फंक्शन्स सेम असतात. सो पहिली गोष्ट, इन्क्वायरी. अ कमिशन कॅन इन्क्वायर ऑन इट्स ओन, दॅट इज suo motu, or on the basis of a petition presented to it by a victim or any person on his behalf of the complaints of, म्हणजे असं म्हटलं जातं की लोकांच्या कंप्लेंट्स वरून आयदर वे, किंवा
स्वतः त्या संघटना म्हणण्यापेक्षा स्वतः त्या कमिशनला असं वाटलं की या गोष्टीबद्दल इन्क्वायरी केली गेली पाहिजे, त्याच्याबद्दल जास्त माहिती पाहिजे, कदाचित या गोष्टीत काहीतरी व्हायोलेशन होत आहे ऍक्टचं किंवा यात काही इम्प्रुव्हमेंट शक्य आहे. देन या 2 प्रकारे आयदर वे बेसिस ऑन पिटिशन किंवा तक्रार प्रेझेंटेड बाय द विक्टिम और by anybody else who has presented that petition on behalf of that person. Okay, so किंवा स्वतः कमिशनने इनिशिएटिव्ह घेऊन इन्क्वायरी सुरू केली तर. सेकंडली, व्हायोलेशन ऑफ ह्युमन राईट्स ऑफ ऑर देअर अबेटमेंट, म्हणजे ह्युमन राईट्सचं व्हायोलेशन होऊ नये आणि ते कशा प्रकारे रोखता येईल याच्यासाठी काम करणं. Thirdly, negligence in the prevention of such violations by public servant, म्हणजे जेव्हा एखाद्या सरकारी अधिकाऱ्याकडून पब्लिक सर्वंट म्हणजे आयदर वे तुम्ही असं म्हणू शकता ओके मिहिर, that's good. I'll check it later. Okay. Okay, so getting back to the point where negligence जेव्हा सरकारी अधिकाऱ्याकडून म्हणा, पब्लिक सर्वंट म्हणजे एखाद्या नेत्याकडून म्हणा, जेव्हा तुमचा राईट व्हायलेट केला जातो तेव्हा मात्र तुम्हाला राईट टू इंटरव्हीन म्हणजे सॉरी निग्लिजन्स बद्दल काम करता येतं, म्हणजे जे इग्नोर केलं गेलं काम ज्याच्यामुळे ह्युमन राईट्स प्रिव्हेंट झाले नाहीत त्याच्या अगेन्स्ट काम करता येतं. फोर्थली, देर इज अ राईट टू इंटरव्हीन. इट कॅन intervene in any proceedings involving any allegations of violations of human rights pending before the court with the approval of such court. म्हणजे हे जे कमिशन आहे ते कुठल्याही प्रकारचं NCST असू दे, NCSC असू दे, NCW असू दे, वेगवेगळी जी आपण बघितली ती, ही कमिशन ओव्हरऑल कुठल्याही प्रकारचं ह्युमन राईटचं व्हायोलेशन झालं तर म्हणजे कोर्टच्या अप्रुव्हल सकट ते त्याच्यावर कारवाई करू शकतात, रादर ते त्या व्हायोलेशन मध्ये इंटरव्हीन करू शकतात, ते व्हायोलेशन कमी करण्यासाठी प्रयत्न करू शकतात. देन देर इज अ व्हिजिटिंग प्रिझन्स. इट कॅन व्हिजिट एनी जेल ॲट एनी अदर इन्स्टिट्यूशन्स टू स्टडी द लिव्हिंग कंडिशन ऑफ इनमेट्स that is detainees and make recommendation. So जरी जेलमध्ये गुन्हेगार असतील असं आपण म्हटलं तरी त्यांनाही इनमेट्स म्हणजे जे डिटेन केलेले लोक असतात त्यांनाही माणसासारखंच जगण्याचा अधिकार आहे आणि त्यामुळे ह्या कमिशन मधले कुठलेही लोक कधीही जेलला व्हिजिट करू शकतात किंवा कुठल्याही इन्स्टिट्यूशनला व्हिजिट करू शकतात, सो दॅट ते त्यांच्या राहण्याची पद्धती बघू शकतात आणि त्यावर रेकमेंडेशन म्हणजे कशा प्रकारे जर काही प्रॉब्लेम असेल ते सुधारू शकतील याबद्दल काम करू शकतात. देन देर इज रिव्ह्यूइंग protection mechanism. It reviews the existing safeguards provided by constitutions or any law for the protection of human rights and recommended measures for their effective implementation. म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर ह्युमन राईट्सचं प्रोटेक्शन करण्यासाठी कशा प्रकारे आपण कॉन्स्टिट्यूशन किंवा लीगल प्रोव्हिजन्स ज्या असतील त्या तपासून बघणं आणि त्याचं इफेक्टिव्ह इम्प्लिमेंटेशन कसं करता येईल याबद्दल रिव्ह्यू करणं हे कामही याच कमिशन्सचं असतं. देन 7th फंक्शन इज रिव्ह्यूइंग द ऍक्ट ऑफ व्हायलन्स. जर समजा कुठे टेररिझम सारखा किंवा असा कुठल्याही प्रकारे व्हायलंट ऍक्ट झाला असेल, हिंस्त्रपणा ज्याला हिंसा असं म्हटलं जातं, तर अशा प्रकारे ह्युमन राईट्सचं आपण असं म्हणू की ह्युमन राईट्सचं व्हायोलेशन होतं आणि म्हणून हे होऊ नये यासाठी अप्रोप्रिएट मेजर्स रेकमेंड करणं, कशा प्रकारे एखाद्या चुकीच्या गोष्टीला आळा घालण्यासाठी काम करता येईल याचा प्रयत्न करणं जेही हिंस्त्र किंवा हिंसक आहे अशी घटना, सो याबद्दलही ही कमिशन्स काम करतात. 8thली मेकिंग रेकमेंडेशन्स. आतापर्यंत आपण बघितलंय की प्रत्येक ठिकाणी व्हिजिट करून म्हणा जेलला किंवा त्या गोष्टीत अभ्यास करून त्या गोष्टीचा नीट आढावा घेऊन ही कमिशन्स वेगवेगळ्या प्रकारची रेकमेंडेशन्स करतात, सो दॅट ज्याही काही लिगल प्रोव्हिजन्स असतील, जे काही आपल्याला घटनेने सांगितलंय, कायद्यात सांगितलंय,
त्या प्रकारे त्याचं इफेक्टिव्ह इम्प्लिमेंटेशन होईल. ओके, म्हणजे योग्य प्रकारे ते इम्प्लिमेंट केलं जाईल आणि मग त्याचा फायदा समाजाला होईल. सो हेही करण्याचं काम ही वेगवेगळी कमिशन्स बघतात. त्या वेगवेगळ्या प्रकारचे रिसर्च करतात सो दॅट तुम्ही एफिशियन्सी आणू शकाल, ह्युमन राईट्स चांगल्या प्रकारे पाळू शकाल. त्या लोकांमध्ये अवेअरनेस स्प्रेड करतात. लाइक ह्युमन राईट्स लिटरसी, दॅट इज अवेअरनेस ह्युमन राईट्स बद्दल अमंग द पीपल विथ द हेल्प ऑफ पब्लिकेशन्स, म्हणजे जे छापून येतं त्या मटेरियल मधनं, सेमिनार्स वेगवेगळे, मीडिया एटसेट्रा. सेकंड लास्ट आहे की वर्किंग विथ एनजीओ. सो ही कमिशन्स वेगवेगळ्या प्रकारच्या एनजीओज बरोबर काम करतात. कारण हे जे एनजीओ असतात ते फील्डमध्ये काम करत असतात, म्हणजे त्यांचा लोकांशी खूप जवळचा संबंध असतो आणि त्यामुळे त्यांचे जे ह्युमन राईट्स विषयीची जी कामं असतात ती योग्य प्रकारे चालावीत आणि त्यांचा लोकांना फायदा व्हावा म्हणून ही कमिशन्स एनजीओ बरोबर काम करतात. आणि अशी अनेक वेगवेगळ्या प्रकारची फंक्शन जी ह्युमन राईट्सचं प्रमोशन, देन ह्युमन राईट्सचं सर्वायवल, प्रिझर्वेशन आणि प्रिव्हेन्शन ऑफ व्हायोलेशन ऑफ ह्युमन ऍक्ट, या सगळ्या गोष्टींसाठी गरजेची असतात ती या कमिशन्स कडून फॉलो केली जातात. मी तुम्हाला 12 वेगवेगळी फंक्शन सांगितली. सो रिमेंबर, याच्यावर डेफिनेटली मोठा प्रश्न येण्याची शक्यता आहे, बरोबर. त्याच्याबरोबर छोटे छोटे एमसीक्यू तर येण्याची शक्यता आहे. बट देअर कॅन बी क्वेश्चन लाईक हाऊ सो मेनी फंक्शन्स एटसेट्रा एटसेट्रा जी आहेत ती, दे हाऊ सो मेनी कमिशन्स कॅन फंक्शन, what are the functions of NCSC, NCST, NCW commissions, and then you have to explain all these function. So remember, तुम्ही याची नोट काढू शकता तुमच्याकडे. ओके, लेट्स गो अहेड. what are the powers of this commission? काय काय प्रकारची शक्ती किंवा काय प्रकारची ऑथॉरिटी या कमिशन्सना दिली आहे याच्याबद्दल आपण बोलतोय. तो कौन से ऑथॉरिटीज होते इनके पास टू कैरी द फंक्शन, बेसिकली फंक्शंस इफेक्टिवली, जो हमने फंक्शंस देखे. दीज पीपल हैव पावर्स by the respective laws. So while inquiring into complaints, the commissions shall have all the powers of a civil court, particularly in respect of the following. म्हणजे सिव्हिल कोर्ट जे आपलं असतं, बरोबर, 2 प्रकारची कोर्ट्स असतात आपल्याकडे, तुम्हाला माहिती असेल तर, सिव्हिल आणि क्रिमिनल. त्यातल्या सिव्हिल कोर्टच्या ज्या काही पॉवर्स असतात त्याच पॉवर्स या कमिशन्सना असतात. कोणत्या कोणत्या प्रकारच्या असतात, म्हणजे कशासाठी असतात, तर समनिंग अँड एक्झामिनिंग विटनेस, म्हणजे विटनेसेसना बोलावून घेणं आणि त्यांचं एक्झामिनेशन करणं. डिस्कवरी ऑफ प्रोडक्शन ऑफ एनी डॉक्युमेंट, म्हणजे कुठल्याही प्रकारे जे डॉक्युमेंट असेल त्याची कशा प्रकारे ती निर्माण झाली ह्याचा अभ्यास करणं. ओके, त्यासाठी कसं त्याच्या प्रकारे त्या डॉक्युमेंटचं प्रोटेक्शन करता येईल, त्याचा कसा वापर करून घेता येईल हे बघणं. रिसिव्हिंग एव्हिडन्स ऑन ॲफिडेव्हिट्स, म्हणजे ॲफिडेव्हिट्सच्या माध्यमातून पुरावे गोळा करणं. आणि रिक्विजिशनिंग एनी पब्लिक रेकॉर्ड ऑर इट्स कॉपी फ्रॉम एनी कोर्ट ऑर ऑफिस. सो जर एखाद्या घटनेच्या संदर्भात, एखाद्या तक्रारीच्या संदर्भात कुठल्याही प्रकारे पब्लिक रेकॉर्ड, म्हणजे गव्हर्नमेंटमध्ये दाखल झालेलं रेकॉर्ड किंवा कुठच्याही कोर्टात, कुठच्याही ऑफिसमध्ये असलेलं रेकॉर्ड, याची माहिती हवी असेल तर ते रेकॉर्ड ॲक्वायर करण्याची, रिक्विजिशन करण्याची पॉवरही या कमिशन्समध्ये असते. सो तुमच्या लक्षात येत आहे, म्हणजे थोडक्यात एका सिव्हिल कोर्टला ज्या पॉवर असतात त्याच या कमिशन्सना पण पॉवर असतात. दे आर व्हेरी पॉवरफुल. सेकंडली, सो ही झाली पहिली पॉवर, दॅट इज पॉवर ऑफ सिव्हिल कोर्ट. सो ऑल्सो देर इज पॉवर टू रिक्वायर एनी पर्सन इन फर्निश इन्फॉर्मेशन दॅट मे बी युजफुल फॉर इन्क्वायरी. म्हणजे थोडक्यात कमिशन्सना एखाद्या माणसाला बोलवून घेणं, ज्या माणसाच्या असण्याने इन्फॉर्मेशन चांगल्या प्रकारे मिळू शकेल आणि आपली जी इन्क्वायरी चालू आहे त्याच्यासाठी ती चांगली ठरेल, अशा प्रकारच्या माणसाला लिगली बोलवून घेऊन त्याच्याशी कुठल्याही प्रकारे कॉन्टॅक्ट करण्याचंही पॉवर या कमिशनकडे असते. Then also these commissions can enter into a building or place where commission has reason to believe that any document relating to the subject matter of the inquiry may be found. म्हणजे अशा कुठच्याही ऑफिसमध्ये, कुठच्याही म्हणजे ऑफिसर जो असेल या कमिशनचा, तो कुठल्याही प्रकारच्या अशा बिल्डिंगमध्ये जाऊ शकतो की त्या बिल्डिंगमध्ये जर त्यांना वाटलं की कुठल्याही प्रकारचं केस रिलेटेड डॉक्युमेंट त्यांना मिळू शकेल, त्याचा फायदा होईल तक्रार निवारण्यासाठी, देन दे कॅन डू दॅट.
ओके. फोर्थ काय पॉवर आहे? सो एखादी केस मॅजिस्ट्रेटकडे म्हणजे जजकडे फॉरवर्ड करणं, जर समजा गरज असेल एखाद्या ह्युमन राईटच्या व्हायोलेशनच्या बाबतीत, जर समजा असं झालं असेल तर ती ऍक्च्युअल जज समोर प्रेझेंट करणं आणि ती कंप्लेंट फ्लरिश करणं, प्रोसीड करणं हिअरिंगला, म्हणजे न्यायालयात तिचं हिअरिंग घडवून आणणं. ओके. ह्याच्यासाठी म्हणजे अक्युज्ड पर्सनच्या अगेन्स्ट केस लढवणं हे कमिशनला शक्य आहे. एव्हरी प्रोसिडिंग बिफोर द कमिशन शाल बी डीम टू बी ज्युडिशियल प्रोसिडिंग, म्हणजे प्रत्येक जे हिअरिंग असतं, प्रत्येक प्रोसिडिंग असतं ते ज्युडिशियल प्रोसेसिंग मध्ये किंवा प्रोसिडिंग मधून गेलंच पाहिजे, हेही शक्य आहे. आणि याच कमिशन्सना इन्व्हेस्टिगेशन करणं, जसं पोलीस करतात तशाच साधारण माध्यमातून इन्व्हेस्टिगेशन करणं हेही शक्य आहे. सो इन्व्हेस्टिगेशन मशिनरी ऑफ अ कमिशन has all the powers necessary for the investigation of crimes. For example, the commission may utilize the services of any officer or investigation agency of the central government or any state government. म्हणजे योग्य प्रकारे कुठल्याही प्रकारच्या सेंट्रल किंवा स्टेट गव्हर्नमेंटच्या युटिलिटी वापरून एखाद्या केसचं इन्व्हेस्टिगेशन करणं हे त्या कमिशनला शक्य आहे. पुन्हा जर बघितलं तर इथे मोठा प्रश्न येऊ शकतो, एक्सप्लेन द पॉवर्स ऑफ अ कमिशन, आणि तुम्हाला हे सगळं एक्सप्लेन करायला लागेल. मी आता तुम्हाला जे सांगतेय त्यातलं तुम्हाला लक्षात आलंय, समजलंय, गडबड होतीये काही, असं आहे का? ओके. सो लक्षात ठेवा की आपल्याकडे शेवटची आता 6 मिनिटं शिल्लक आहेत. तर तुम्ही जे इथे आहात आता त्यांनी चॅट बॉक्समध्ये तुमचं नाव आणि नंबर आणि तुमची फॅकल्टी असं टाकून ठेवा. आणि जेव्हा मी व्हिडिओ पोस्ट करीन तेव्हा त्याच्या कॉमेंट बॉक्समध्ये पण तुमचं नाव, नंबर आणि फॅकल्टी टाकून द्या, म्हणजे कुठल्याही प्रकारे आपल्याला तुमचा अटेंडन्स ट्रेस करता येईल. ओके. तुम्हाला हे लक्षात आलंय? ओके, गुड. ज्या अर्थी मला असे भराभर मेसेज यायला लागले त्या अर्थी तुमच्या लक्षात आलंय. सो व्हॉट आर द रेकमेंडेशन्स बाय द कमिशन? कशा प्रकारे कमिशन रेकमेंड करू शकतं? तर पूर्ण इन्क्वायरी केली, कधी कधी केस रन केली, जे काही केलं, तर इन्क्वायरी केल्यावर जर कमिशनला असं दिसलं की ह्युमन राईट्सचं व्हायोलेशन होत आहे, देन कमिशन मे डू द फॉलोइंग थिंग. कमिशनला पुढच्या गोष्टी करता येतात. त्यातली पहिली, इट मे recommend the concerned government or authority to initiate the proceedings for prosecution or any other necessary action. सो जर अशा प्रकारे ह्युमन राईट व्हायोलेट झाला असं कळलं तर ते त्या गव्हर्नमेंट ऑथॉरिटीला कुठल्याही प्रकारे रेकमेंड करू शकतात की ते झालेली जी गोष्ट आहे त्याचं प्रोसिक्युशन करावं, म्हणजे त्याच्या अगेन्स्ट लढावं आणि नेसेसरी ऍक्शन घ्यावी. दुसरी गोष्ट काय होऊ शकतं, इट मे अप्रोच टू सुप्रीम कोर्ट और हाय कोर्ट फॉर सच डिरेक्शन्स और ऑर्डर्स और रिट्स ॲज अ कोर्ट मे डीम नेसेसरी. सो डायरेक्टली सुप्रीम कोर्टला किंवा हायकोर्टला अप्रोच होऊन अशा प्रकारच्या व्हायोलेशन थांबवण्यासाठी त्यांच्याकडून सूचना घेणं, ऑर्डर घेणं कोर्टकडून, किंवा रिट दाखल करून घेणं, या गोष्टी ज्याला जनहित याचिका असं म्हटलं जातं. रिट याचा अर्थ याचिका असा आहे. ओके, मराठीमध्ये. और इसके साथ साथ थर्ड क्या होता है, इट मे रिकमेंडेड टू द कंसर्न गवर्नमेंट और अथॉरिटी फॉर द grant of appropriate interim relief including monetary relief to the victim और his family members. मतलब अगर विक्टिम है जिनको भी ये सब फेस करने का प्रॉब्लम आया था, किसी भी प्रकार से उनके अगर राइट्स वायलेट हो रहे तो इनको कंपनसेट करना, रिलीफ देना, रिहैबिलिटेशन का उनका ट्राई करना, ये सब भी रेकमेंड कर सकते हैं वो प्रॉपर गवर्नमेंट अथॉरिटी को. इसका मतलब एक सिविल कोर्ट जो भी कर सकता है वो पूरा का पूरा ये कमीशन के बस में है. सो दैट इज अबाउट व्हाट वी कैन से कमीशंस के रिकमेंडेशन. अगर ये कमीशन का इम्प्लीमेंटेशन इफेक्टिवली हो जाता है तो हम ऐसे बोल सकते हैं कि इनका जो फॉलो अप है रिकमेंडेशन के हिसाब से वो विद इन टाइम लिमिट, मतलब जो न्याय देने की प्रक्रिया है वो टाइम लिमिट्स में होगा. जसं गरज आहे तसं योग्य प्रकारे टाइम लिमिटमध्ये राहून त्याची वेल इन्फॉर्म डिसिजन घेणं आणि ज्यांच्यावर अन्याय झालाय त्यांना न्याय देणं हे शक्य असतं. ओके. सो दॅट इज अबाउट आज आपण काय काय बघितलं ते, की कशा प्रकारे सिव्हिल कोर्ट
सारख्या पॉवर्स असणं कमिशनला, कमिशनची फंक्शन्स, कमिशनच्या पॉवर्स आणि वेगवेगळ्या प्रकारची कमिशन्स आणि ते काय प्रकारच्या रेकमेंडेशन देऊ शकतात हे आपण आजच्या लेसन मध्ये बघितलं, बरोबर. सो याच्यानंतर ऍक्च्युली आपल्याला नॅशनल ह्युमन राईट्स कमिशन बद्दल बोलायचंय आणि म्हणूनच नॅशनल ह्युमन राईट्स कमिशन बद्दल बोलताना आपण हे ऑलरेडी मगाशी तुम्ही जे वाचलं त्याबद्दल बोललेलो आहोत, त्यामुळे मी फक्त थोडं स्कीम थ्रू करणार आहे यातून. ओके. So, militant activists in Jammu and Kashmir and Punjab were full in swing in the early 90s. म्हणजे जम्मू काश्मीरच्या खोऱ्यामध्ये आणि पंजाबमध्ये मिलिटंट ऍक्टिव्हिटीज म्हणजे दहशतवादी कारवाया या खूप जोरात चाललेल्या होत्या आणि ओव्हरऑल या प्रकारच्या म्हणजे गव्हर्नमेंटला तिथे डिप्लॉय करायला लागलं आपलं सैन्य या कारवाया थांबवायला. पण अशा वेळी अनेक ह्युमन राईट्स ग्रुप म्हणजे मानवी हक्कांसाठी लढणारे ग्रुप असं म्हणायला लागले की मिलिटरीमुळे तिथे मोठ्या प्रमाणावर व्हायोलेशन होत आहेत. आता मी यातल्या येस नो वाल्या फॅक्टरमध्ये आज जाणार नाहीये, तर मी असं म्हणणार आहे की म्हणजे अशा प्रकारच्या वेगवेगळ्या गोष्टींमधून आपण असं म्हणू शकतो की एन्फोर्समेंट एजन्सीजच्या बाबतीत सुद्धा कर्ब करणं म्हणजे पॉवर कर्ब करणं, त्यांच्यावर लक्ष ठेवण्याचं काम हे अशा प्रकारची वेगवेगळ्या कमिटीज आणि ग्रुप्स करत असतात. ओके. सो अशा वेळी नॅशनल ह्युमन राईट्स कमिशन अंडर द प्रोटेक्शन ऑफ ह्युमन राईट ऍक्ट 1993 एस्टॅब्लिश झालं. त्याचं काय काय एस्टॅब्लिश झालं तर नॅशनल ह्युमन राईट्स कमिशन, स्टेट ह्युमन राईट्स कमिशन इन द स्टेट्स अँड ह्युमन राईट कोर्ट्स इन इच डिस्ट्रिक्ट. म्हणजे प्रत्येक देशात एक एक ह्युमन राईट प्रत्येक जिल्ह्यात एक एक ह्युमन राईट कोर्ट असतं. प्रत्येक राज्याचं एक स्टेट ह्युमन राईट कमिशन असतं और हर एक मतलब हमारे कंट्री के लिए एक पूरा बड़ा नेशनल ह्यूमन राइट्स कमीशन होता है. NHRC was constituted on 12th October 1993. ये तो हमने डिस्कस किया था. In several states, government constituted human rights commission in their respective states. Some states governments also constituted human right courts in some district. तो हर एक मतलब किसी स्टेट्स में उनके डिस्ट्रिक्ट में भी ह्यूमन राइट कोर्ट्स है. तो हम देख सकते हैं कि कंपोजिशन NHRC का क्या हो सकता है. अगर ये इस लेक्चर में कंप्लीट नहीं होता, आई विल कंटिन्यू विद द नेक्स्ट लेक्चर टुमारो. द NHRC कंसिस्ट ऑफ चेयरपर्सन जो चीफ जस्टिस रह चुके हैं सुप्रीम कोर्ट में, ये होने चाहिए. एक मेंबर जो सुप्रीम कोर्ट के जज रह चुके हैं, एक मेंबर जो चीफ जस्टिस है हाई कोर्ट के, 2 मेंबर्स जो अपॉइंट किए गए हैं जिनको नॉलेज है, प्रैक्टिकल एक्सपीरियंस है ये सब मैटर में. और following persons are deemed to be members of NHRC